हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर आज आहे बघा मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार. सकाळच्या प्रहरीमध्ये जे तुम्ही म्हणतात ना, आपला सकाळचा जो प्रहर असतो, त्या प्रहरामध्ये जर तुम्ही पूजा करता ना ब्रह्ममुहूर्तावरती, तर खरंच सांगते वातावरणामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी असते ना. आणि यावेळी जर तुम्ही एखादी पूजा करता आणि त्याचवेळी जर धूप दीप वगैरे दाखवता ना, तर तो प्रसन्नता पूर्ण वातावरणात पसरते आणि एक मनाला एक आल्हाददायक एक सुख म्हणतात ना, ते मिळतं. मी गेले आता मार्गशीर्ष महिन्याचे बरेचसे गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर पूजा केली, त्यामुळे मला हा अनुभव आला. आणि मी खरंच सांगते, ही जर पूजा रोजच जर तुम्ही अशा प्रकारे करायला लागलात ना, तर खरंच सांगते तुम्हाला एक विलक्षण अनुभव अनुभवायला मिळेल. आणि मी तो खरं सांगते गुरुवारी अनुभवलाय ना, म्हणूनच आज तुमच्यावर ते शेअर करू शकते. तर बघा आता लाईट लावून मी व्हिडिओ काढला आहे, पण त्याच्या आधी जो व्हिडिओ होता तो अक्षरशः काळोखामध्ये त्या दिव्यांच्या मंद प्रकाशात किती छान उंबरठा दिसत होता ना. तर खरं सांगते कधी कधी काही गोष्टी आपण अनुभवतो ना जेव्हा स्वतः, त्याच वेळी आपण त्या गोष्टींचं महत्व समजू शकतो. आता ही गोष्ट मी अनुभवली आहे ना, म्हणूनच मी ती तुमच्यापर्यंत शेअर करू शकली. तर बघा छान अशी त्याच्यानंतर देवपूजा करून घेतली. कसं असतं ना, आपल्याकडे एखादी विशेष पूजा जरी मांडायची असली तरी आपल्या रोजच्या ज्या पूजा आहेत ना, त्या आधी परिपूर्ण किंवा पूर्ण होणं गरजेचं असतं. तर बघा छान अशी देवपूजा आधी करून घेतली. आज स्पेशली वेण्या आणल्या होत्या, कारण हा शेवटचा गुरुवार होता ना. तर म्हटलं चला आज छान अशी पूजा करूया. आणि आता बघा शेवंती जास्त बाजारात येते, त्यामुळे शेवंतीचे असे गजरे पण बाजारात येत आहेत. आणि आज देवपूजेमध्ये आज बऱ्याच प्रकाराची फुलं होती. त्याच्यामध्ये तगर आहे, कापरी गोंडा आहे, शेवंती, बिजली, त्याच्यानंतर जास्वंद, सायली, त्याच्यानंतर हे कागडा, असे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या फुलांची आज म्हणतात ना, देवाला एक भेट होती. आणि त्याच्यात कमळाची कुठे कमतरता वाटत होती. तर बघा कमळाचे जे माझ्याकडे माळा होतात ना, त्या माळांनी पूर्ण देवाऱ्याला असं सजावट केली. खरंच सांगते एवढं प्रसन्न आणि एवढं शांत वाटत होतं ना. म्हणजे म्हणतात ना, आपल्या मनात चाललेल्या बऱ्याचशा गोष्टींना ना स्थिरता मिळते. आणि खरं सांगते कधी कधी असं वाटतं की आता रोजच ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा करावी, पण ते रोज शक्य नाही. पण जेवढं शक्य असेल ना तेवढं आता मी प्रयत्न करणार, कारण खरंच मला त्याचा अनुभव एक वेगळाच अनुभव आलाय म्हणून म्हटलं. त्याच्यानंतर बघा आपलं थोडंसं काम वगैरे घरातलं आटपलं आणि मग घेतली आपली गुरुवारची पूजा करायला, देवी आईचं मांडणी करायला. आणि आजचं स्वरूप मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, एक माझ्या मनात होतं की असं स्वरूप आणावं. आणि खरं सांगते देवीने त्याच्यासाठी बरीच माझी परीक्षा घेतली. कारण बघा मी ना हे पूर्वआधी म्हणजे आधी हे करून बघितलं नव्हतं की मला मुकुट असाच लावायचंय का, हाच तांब्या चालेल का, किंवा हे चौरंग चालतील का. त्याच्यामुळे जेव्हा मी हे मांडत होती ना, मला खरं सांगते अक्षरशः नाकीनव आले. पण म्हणतात ना, जर आपली मनापासून जर इच्छा असेल ना, तर देवी ते स्वरूप आपल्याकडे घेते. आणि त्याचा मला अक्षरशः प्रत्यय आलाच. कारण ना बराच वेळ लागला मला. पहिल्यांदा बघा मी 3 चौरंग मांडले, त्याच्यानंतर तामण ठेवलं, त्याच्यानंतर 1 चौरंग कमी केला. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. कारण का मी आधी हे करून बघितलं नव्हतं. जर मी आधी हे करून बघितलं असतं तर कदाचित माझी पूजा लवकर पण झाली असती आणि मला ते व्यवस्थित मांडताना पण प्रॉब्लेम झाला नसता. पण मी हे सगळं आधी करून बघितलं नव्हतं. त्याचं कारण होतं की आदल्या दिवसापर्यंत तब्येत खरंच खूप डाऊन होती. त्याच्यामुळे ते ऐन मोमेंटला मग माझं ठरलं की नाही आपण 2 तांबे ठेवूया का. पण 2 तांबे ठेवल्यानंतर पण ते खूप उंच वाटायला लागली. आणि त्या हिशोबाने माझी साडी लहान लहान झाली होती. कारण मी खरेदी जी आहे ना ती अगोदरच करून ठेवली होती. त्याच्यानंतर 1 तांब्या ठेवून 2 चौरंग ठेवले, तर तेव्हा पण असं झालं की साडी खूप उंच वाटायला लागली. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी म्हणतात ना, चेंजेस करून 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 असं म्हणजे मांडणी करावी लागत होती. आणि खरंच सांगते अक्षरशः दमछाक झाली. पण म्हणतात ना, देवीला जेव्हा अवतरायचं असतं आपल्याकडे, तर देवी ते स्वरूप घेऊन अवतरते आणि आपली ही परीक्षा असते. फक्त ती आपण संयमपणे कसं आपण संयमीने आपल्या त्या परीक्षेत पास होतो ना, हे परमेश्वर नेहमी बघत असतो. आणि खरं सांगते माझी तास संयमाची कसोटीच लागली होती अक्षरशः. कारण काय जेव्हा मी तांब्या चेंज केला, कारण हा ऍक्च्युली तांब्या आणला होता मी या वर्षीच्या मार्गशीर्ष पूजेसाठी, पण गेल्या वर्षीचा जो होता तोच वापरत होती. म्हटलं चला शेवटच्या गुरुवारी तरी वापरूया आपण हा तांब्या. पण त्याच्यात काय झालं, तो कलश जो मी ठेवला ना, त्या कलशावरती आधीच्या कलशाचा जो नारळ असतो, कारण आपल्याला नारळ कसे 4 गुरुवार एकच नारळ ठेवायचा असतो, पण तो नारळ या कलशाच्या आतमध्ये जायला लागला. त्याच्यामुळे कसं झालं, ह्या कलशाचं तोंड जरा मोठं होतं आणि आधीच्या कलशाचं तोंड लहान होतं, त्या हिशोबाने नारळ आणला होता. त्याच्यामुळे म्हणजे असं अक्षरशः म्हणजे म्हणतात ना, दमछाक झाली. त्याच्यानंतर आज पानं पण बघा बऱ्याच प्रकारची मिळाली होती आणि भरपूर ठेवली मी, कारण त्या नारळामुळे मला तसं करावं लागलं. कारण नारळ नाही तर आतमध्ये जात होता आणि कलश मला आता यावेळी हाच मांडायचा होता. त्यामुळे असं म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी चालू होत्या. त्याच्यानंतर साडी घातली तर फायनली बघा एक एक चौरंग पण काढून टाकला.
म्हणजे म्हणतात ना, कधी कधी आपण काही गोष्टी ठरवतो ना, पण तशा त्या होत नसतात आणि काही गोष्टी आपण ठरवत नाही, त्या परमेश्वर आपल्याकडनं करून घेत असतात. त्याच्यानंतर मग असा मुखवटा छान लावला आणि त्याला मग दागिने, पण दागिने घालताना माझं तेच झालं की मला दागिने, काही दागिने त्याला सूट होत नव्हते, काही दागिने बसत नव्हते. तर असं म्हणजे हे दागिना घालू का तो घालू, म्हणजे देवीला हा हार चांगला दिसतो का, असं म्हणत 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 एकदाच म्हणतात ना, ते स्वरूप म्हणजे मला जे स्वरूप पाहिजे होतं ना देवी आईचं, तसं स्वरूप प्राप्त झालं फायनली. आणि म्हणतात ना, जीव अक्षरशः भांड्यात पडला. पण खरंच सांगते, हे करताना प्रचंड नाकीनव झाली. पण एक सांगते, जेव्हा पण तुम्ही अशा कोणत्या पूजा मांडतात ना, एकतर आधी मी सांगेन की आधी ते करून बघा, किंवा मग तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजे. कारण काय, बऱ्याचदा अशा गोष्टी असतात ना, आपल्या मनाप्रमाणे घडत नाही आणि त्या घडवायच्या असतात तर आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. तर बघा, हे सगळं छान केलं. त्याच्यात विड्याची वेणी, जी कोल्हापूरच्या, मला ऍक्च्युली कोल्हापूरची जी देवी आहे ना महालक्ष्मी, तिचं स्वरूप आणायचं होतं आणि बघा डिक्टो स्वरूप तसं आलं. खरंच सांगते, मनाला एवढी शांतता भेटली ना त्याच्यानंतर. आणि कोल्हापूरच्या देवीला बघा, नेहमी महालक्ष्मीला आपण जे खायची पानं, विड्याची पानं, त्याची एक वेणी करतात. ही वेणी पण मी आधी कधीच करून बघितली नव्हती. ऑन दी स्पॉट म्हणजे म्हणतात ना, ठरलं की बाबा आज उद्याच्या गुरुवारी मला देवीचं स्वरूप आणायचंय महालक्ष्मीचं. फक्त एवढंच ठरलं होतं माझं. प्रभाव वगैरे काही कशाचीच हे नव्हती. आणि या सगळ्या गोष्टी मला आपोआपच म्हणतात ना होत गेल्या. फक्त हा मुखवटा माझ्या लेकीने बाहेर जाण्याआधीच बनवून ठेवला होता. त्याच्यात पण थोडी कमतरता होती, तर ते मी थोडंसं काम त्याच्यावर केलं. तर बघा, फायनली देवीचं म्हणतात ना, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं स्वरूप असं प्राप्त झालेलं आहे देवीला. आणि खरंच सांगते, जेव्हा तिची तिथे विराजमान झाली आणि जेव्हा ती मांडली ना, मी जेव्हा देवीचं ते स्वरूप वगैरे, एवढं छान वाटत होतं आणि एवढं डोळ्यांना प्रसन्नता देत होती आणि मनाला एवढं शांत, म्हणजे असं वाटत होतं की काय आणि काय. आणि सर्वात महत्वाचं म्हणतात ना, आपण असं म्हणतात की हा पाठ चेंज केला, ते पाठ केलं, पण आपली पूजा देवापर्यंत पोहोचली की नाही कसं कळतं. तर आज मी जे पण दिवे लावले होते ना, मग ते वॅक्सचे असू दे, तेलाचे असू दे किंवा तुपाचे, प्रत्येक दिव्यांवरती फुल तयार होत असतं. हो, म्हणजे जेव्हा आपली पूजा जेव्हा परमेश्वरांत पोहोचते. आणि माझं तसंच झालं, प्रत्येक दिव्यांवरती फुल तयार झालं होतं. आणि आज बघा, आमच्याकडे एक नवीन वस्तू आली. म्हणजे फ्रीज माझ्याकडे होता, पण तो खूप खूप जुना झाला होता. जवळजवळ 18 वर्ष तो फ्रीज होता. 18 वर्ष त्या फ्रीजने आम्हाला साथ दिली होती. मग त्याच्यानंतर आता तो बिघडला, म्हटलं चला आणूया. तर मला ऍक्च्युली तो पाहिजे होता 2-3 दिवस आधी, पण तो पण बघा ना, बरोबर गुरुवारच्या मुहूर्तावर आला. त्याच्यामुळे तो आला, त्याच्यानंतर ते पण सगळं व्यवस्थित लावून घेतलं. आणि आता मला ऍक्च्युली हे बरं वाटलं, कारण का कसं होतं, माझी पूजेची फुलं असायची, त्याच्यानंतर मुलीसाठी एक केकचं, कारण ती केकची ऑर्डर घेते, मग तिच्यासाठी एक कप्पा पाहिजे होता. तर आधीच्या फ्रीजमध्ये आम्हाला बरंच सामान बाहेर काढून ठेवावं लागायचं, आणि आता तसं नाही झालं. आता मला प्रत्येक गोष्टीला एक वेगवेगळे कप्पा भेटले. आणि मी, तुम्ही म्हणाल तर मी काही नवीन बॉक्सेस वगैरे असं काही घेतले नाही. जे माझ्याकडे जुने डबे होते त्यांनाच थोडंफार चेंजेस करून त्याच्यावर हे लावून वगैरे नावं चिकटवून, किंवा जे आपल्याकडे जुने डबे असतात आईस्क्रीमचे, त्याच डब्यांचा वापर केलाय. मी फ्रीज नवीन आहे म्हणून असं काही नवीन आणलं नाही, कारण खर्च जास्त करणं मला आवडत नाही. फक्त ते दिसायला छान पाहिजे त्या हिशोबाने मी ते अरेंज करून ठेवलं फ्रीजचं. त्याच्यानंतर बघा, संध्याकाळी सवासणीला पण मी जास्त बोलवलं नव्हतं माझ्या तब्येतीमुळे. तर ठराविक जणींना बोलवलं होतं. पण कधी कधी म्हणतात ना, आपण कधी कोणाला बोलवायची गरज नाही. कधी कधी देवी कोणाच्या स्वरूपात येईल हे सांगता येत नव्हतं. ह्या 2-3 ज्या काकी म्हणजे ताई आलेल्यात ना, त्या दरवेळेचं मी मार्क केलं आतापर्यंत. जेव्हा पण मी देवीचं काही घरात पूजा मांडते किंवा देवीचं काय असेल ना घरामध्ये, तर या न चुकता न बोलावता बरोबर हजेरी लावतात. म्हणजे जणू काय देवी आपल्या घरात स्वखुशीने येते. तर ही ताई आहे ना, ही नवरात्रीमध्ये पण आल्या होत्या. आणि दरवेळी माझ्याकडे कोणती पूजा असू दे, त्या एरवी कधी येत नाही, पण त्या दिवशी आवर्जून त्या कशा येतात माहित नाही. कधी कधी मला स्वतःलाही त्या गोष्टीचं म्हणजे म्हणतात ना, म्हणजे असं हे होतं की अरे यांना कसं कळतं, या कशा काय येतात. पण ते म्हणतात ना, त्या प्रत्येक गोष्टी ज्या घडतात ना, त्याच्यामागे परमेश्वराचा एक हात हात असतो. तशी दुसरी मावशी आहे, म्हणजे सासूची मैत्रीण आहे. आता सासू वारल्यापासून कायम ती येते आणि आम्ही पण तिला सासूची मैत्रीण म्हणूनच बोलतो. ती या गुरुवारी मी तिला बोलवलं, पण बाकी मागचे जे 3 गुरुवार गेले होते ना, त्या तिन्ही गुरुवारी न बोलवता ती बरोबर पहिलीच यायची. आणि मी असं कधीच नाही करत की बाबा शेवटच्या गुरुवारी उद्यापन आहे तर इतर गुरुवारी कोणाला नाही. माझ्याकडे
एरवीही म्हणजे कोणत्याही वारी जरी सवाशीण आली असेल चक्कीवरची, रोज येणारी जरी असेल, तरी हळदी कुंकू लावल्याशिवाय मी कधीच पाठवत नाही. तर समजा काही अडचण असेल तरच मी हळदी कुंकू लावत नाही. बाकी मी कायम लावते, कारण असं म्हणतात की घरी सवाशीण जी येते ते कोणाच्या स्वरूपात येते माहीत नसतं. तर अशा वेळी प्रत्येक सवासीला हळदी कुंकू लावून तरी पाठवायला पाहिजे. तर ही मावशी पण गेले 3 गुरुवार येत होती आणि आज पण मी तिला शोधत होती. म्हटलं हिला कसं निरोप पाठवूया. ती नेमकी ती माझ्या समोरच आली. तर म्हणतात ना कधी-कधी आपण गोष्टी ना फक्त मनात धरायच्या असतात. कारण कसं असतं बघा, मी नेहमी एक सांगते, की कर्माचं फळ आपल्याला परमेश्वर देत असतो. तर आपले कर्म नेहमी चांगले ठेवलेत ना, तर त्या गोष्टी आपणहून आपल्यासोबत घडत असतात. तर बघा ह्या दोन्ही पण जावा-जावा आल्या होत्या हळदी-कुंकू घालून. जेव्हा त्या आल्या ना, तेव्हा मी तिला बोलली पण, "काय गं हळदीची आणि कुंकवाची जोडी तुम्ही आलात." म्हणजे कधी-कधी काही गोष्टी अशा खरंच म्हणजे असं काय म्हणतात एक वेगळंच फिलिंग असतं आणि वेगळाच एकदम प्रकार असतो. ते यांच्याकडे पण मांडणी केली होती आणि सगळ्यांचं म्हणजे जे पण काल म्हणजे जे पण आज हळदी-कुंकासाठी वगैरे आले होते त्यांना सगळ्यांना ना त्या देवीचं स्वरूप एवढं म्हणजे प्रत्येकाला एक असं झालं होतं, की कोल्हापूरची महालक्ष्मी जणू काही हिच्या घरी बसली. एवढं ते स्वरूप खूप छान दिसत होतं. कधी-कधी ना काही गोष्टी कॅमेरामध्ये बंद होत नाही किंवा कॅमेरामध्ये आपल्याला बंद करता येत नाही. त्या 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 ठिकाणी जाऊन किंवा त्या ठिकाणी समोरच उभं राहून जे बघण्याचे नेत्रसुख म्हणा किंवा एक आनंद असतो ना, ते आपण त्याच ठिकाणी अनुभवू शकतो. आणि बऱ्याच जणांचं म्हणजे असं म्हणणं आहे, की आम्ही तुझ्या घरी जेव्हा येतो ना, तेव्हा एक वेगळंच फिलिंग आणि एक वेगळंच म्हणजे परमेश्वराची एक म्हणतात ना, आपण एखाद्या देवळात जातो, तर आपल्या तिथे गेल्यानंतर कसं एक समाधान वाटतं. तर बऱ्याचशा माझ्या घराच्या ताई येतात ना, त्यांचं असंच असतं, की तुझ्या घरात आल्यानंतर आई आम्हाला ते देवाप्रतीचं जे समाधान आहे ना, ते लाभतं आणि खरंच सांगते हीच आपली पोचपावती आहे. जी आपण परमेश्वराची भक्ती करतो ना, त्या भक्तीची हीच पोचपावती आहे, की आपल्याप्रमाणेच इतरांनाही त्या आपल्या घरात आल्यानंतर तो अनुभव जाणवतो. तर खरंच सांगते, मनापासून फक्त श्रद्धेने आपण काय करायचं, देव आपल्याला जास्त काही मागत नाही. फक्त नामस्मरण असतं. आपण 2 टाईम दिवाबत्ती जी काही देवासाठी, परमेश्वरासाठी जी करतो आणि देवाचं, परमेश्वराचं जे काही नामस्मरण करतो, त्यांच्या जे काही आरत्या आहेत, काही ठराविक दिवस असतात, त्या दिवसाची जी पूजा आहे ना, हेच परमेश्वरासाठी खूप असतं. तर बघा ही आमची छोटी देवी पण आली आणि ती सध्या इकडे आहे. तिचं अजून जाणं नक्की नाही झालंय. आता ती दुबईला जायची आहे, पण अजून सध्या नाही. पण आली का ती एक आली ना का मजा असते आणि आम्हाला खरं सांगते ती आहे ना, तर थोडा एक म्हणतात ना, एक टाईमपास म्हणा किंवा एक वेळ कसा जातो कळत नाही. आणि तिला आता एवढ्या आवाजाची सवय झाली आहे ना, की ती कुठेही असलं ना, तरी आवाज दिल्यानंतर तिची लगेच मान फिरते. खरं सांगते कधी-कधी आपण कोणाला काही देत नाही हो. प्रेमाचे 2 शब्दच खूप असतात. तर बऱ्याचदा असं होतं, की आपल्या तब्येतीमुळे म्हणा किंवा इतर गोष्टीमुळे आणि माझ्या बाबतीत तर सध्या खरंच सांगते अशा गोष्टी बऱ्याचदा होतात, की मला काही गोष्टी खरंच लक्षात राहत नाही. म्हणजे मी पर्पजली विसरत नाही, पण खरंच माझ्या म्हणजे म्हणतात ना, मेंदूतून निघून जातात त्या काही गोष्टी. पण बऱ्याचदा त्या गोष्टीचा कधी-कधी काही जण बाऊ पण करतात. पण मी तर सगळ्यांना हेच म्हणेन, की आलाय ना दिवस तो जगा. उद्या काय होणार आहे आणि आधी काय झालं, याच्यावरती चर्चा करून आजचा दिवस खराब करण्यापेक्षा आज आपल्या नशिबाने देवाने आपल्याला आजचा दिवस दाखवला आहे आणि उद्याचा दिवस परमेश्वराने आपल्याला दाखवावा यासाठी नेहमी प्रार्थना करा. कारण झालेल्या दिवसावरती आणि झालेल्या गोष्टींवरती बोलण्यात काही अर्थ नसतो. आपला आजचा दिवस खराब होतो. कारण तुमचं भविष्य आणि वर्तमान हेच खूप महत्वाचं असतं. कारण भूतकाळामध्ये जाऊन काहीच अर्थ नसतो. कारण भूतकाळाच्या गोष्टींनी तुम्हाला त्रास आणि वेदनेशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. हा माझा अनुभव आहे म्हणून मी सांगते. तर बऱ्याचदा मी सांगते कारण का मी अनुभवातून बोलते आणि मी तुम्हाला नेहमी सांगते, की मला जे अनुभव येतात ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्हाला सांगत असते. कारण का जेणेकरून माझ्या ज्या व्हिडिओ बघणाऱ्या ताई आहेत, दादा आहेत, त्यांनाही त्यांच्या म्हणजे भविष्यामध्ये या गोष्टीचा फायदा व्हावा हाच हेतू असतो. बाकी माझा हेतू काहीच नाही याच्यामागे. नाहीतर परत तुम्ही म्हणाल, की "काय काय ताई तुमचा काय हेतू?" तर मी फक्त एवढंच सांगेन, जर तुम्हाला भविष्यात पुढे जायचं असेल, तर भूतकाळाला विसरा. कारण भूतकाळ तुम्ही जेवढा कवटाळून ठेवणार तुम्हाला भविष्याचा त्रास होणार. तर असं बघा हा ही शेवट म्हणजे काही जण आले होते रात्री 11:30 वाजता माझी नणंद वगैरे आली. तर त्यांचे व्हिडिओ करता आले नाही कारण तेव्हा तोपर्यंत ॲक्चुअली आम्ही झोपेला गेलो होतो. तर अशा माझ्या काही मैत्रिणीने पण देवीची मांडणी केली होती. तर त्यांचे पिक पण त्यांनी मला पाठवले होते. तर ते मी इथे तुम्हाला देत आहे. तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय.